भारतीय जनता पार्टीचं पानिपत झालं। मुळात लोकांना जो राग आहे, असं काय घडलं की 8 दिवसामध्ये अजित पवार आले, टुनकन बसले येऊन देवेंद्रच्या बाजूला, हे सांगण्याची शेवटच्या टप्प्यामध्ये मोदी शहांना वेळ काय। शिवसेना पूर्ण ताकदीने या इलेक्शन मध्ये उतरलेली आहे। एकनाथ शिंदे यांचा वर्चस्व ठाणे जिल्ह्यामध्ये आहे। राज ठाकरे हे भाजप आणि शिवसेनेला टार्गेट करताना दिसत आहेत। भारतीय जनता पार्टीने एक सूर लावला, एक दबाव आणण्याचा प्रयत्न केला। मला तर ते राजकीय डावपेच जास्त दिसतात। महाराष्ट्रापुढे खास करून अनेक प्रश्न आहेत। अमित ठाकरे एकदम तिसऱ्या नंबरवर। शिवसैनिक सामान्य कार्यकर्ता हा कुठलेला नाहीये, आरोप त्यांनी केंद्रावरती केला। जरांगे पाटलांनी फार चलाखीने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला। परत एकदा महाविकास आघाडीचं सरकार जर महाराष्ट्रात आलं तर महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला का पळून नेले जात आहेत? पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आमदार कसा असावा हा आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे। वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जातोय, तिथल्या मतदारांशी, नागरिकांशी, मान्यवरांशी आणि काही जाणकारांशी सुद्धा आपण बोलतोय। आणि या सगळ्या संवादामधून आमदार कसा असावा हे जाणून घेण्याचा आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे। पण या अनुषंगाने तिथला विकासाचे मुद्दे काय आहेत, प्रश्न काय आहेत, समस्या काय आहेत, एकूण राजकीय परिस्थिती काय आहे, खरंच आपण लोकप्रतिनिधी निवडताना सारासार विचार करतोय का, भवितव्याचा विचार करतोय का? बरं, आता नाही करणार तर मग करणार कधी? देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेली, आपण कधी करणार आहे? या सगळ्या अनुषंगानं आता आपण चर्चा करणार आहे। माझ्यासोबत संदीप आचार्य, हे लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत। सर, आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये। सर, कसं बघता मुंबई, ठाणे, आता हा जो पट्टा आहे सगळा, हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी नव्हे ते निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचतोय। पूर्वी असं असायचं की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भाग ठरवायचा महाराष्ट्राची सत्ता कोण येणार, पण दिवसेंदिवस प्रत्येक निवडणुकी गणित हे चित्र बदलताना दिसतंय। नागरीकरण हे त्यासाठी कारण आहे, परंतु मुंबई आणि ठाण्याची परिस्थिती बघितली तर आजची परिस्थिती काय? तुम्ही सगळ्या या राजकीय परिस्थितीवरती नजर ठेवून आहात, आजचं चित्र कसं दिसतंय? या क्षणाच्या चित्राचाच फक्त विचार करून आपल्याला चालणार नाहीये। तर आपल्याला लोकसभेमध्ये जो निकाल लागला, लोकसभेमध्ये आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचं पानिपत झालं। याच्यामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात फटका पडला। त्यांना 40 ते 45 जागांची अपेक्षा होती, त्यांच्या जागा खूप खाली गेल्या। 23 लोकसभेचे त्यांच्याकडे 2019ला खासदार होते, ते 9 वरती आले। आता मुळात लोकांना जो राग आहे तो पक्ष फोडण्याचा आहे, चिन्ह पळवण्याचा आहे, भ्रष्टाचाराचा आहे, महागाईच्या मुद्द्यावरती लोकांचं प्रामुख्याने शहरी भागामध्ये याचा मोठ्या प्रमाणात फटका पडतो। आता आपण जर बघितलं तर महायुती सरकारने लाडक्या बहिणीपासून, लाडक्या भावापासून अनेक योजना आणल्या। या योजनांचा जरी विचार केला तरी लोकसभा निवडणुकीत पडलेला फटका, त्याच्यानंतर हरियाणा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेला विजय, याच्यातनं थोडासा त्यांचा जो काही कॉन्फिडन्स वाढला होता, जो आत्मविश्वास वाढला होता, तरी विचार केला तरी विधानसभा निवडणुकीमध्ये फार मोठं वेगळं चित्र दिसेल असं नाही वाटत। प्रामुख्याने मुंबई पट्ट्यामध्ये, मुंबईमध्ये 36 जागा आहेत आपल्याकडे। आणि आपण जर एकूण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये 167 जागांवरती महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवरती आहेत। मुंबईतही हाच एक प्रकार आपल्याला बघायला मिळतो। अर्थात मुंबईकर बऱ्यापैकी सुजाण आहे, मुंबईकर तशा अर्थाने कोणावर डिपेंडंट नाही आहे। आणि मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, त्या सगळ्याचा परिणाम आपण जर बघितला तर मुंबई शहरामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर महाविकास आघाडीला इथे बऱ्यापैकी प्राबल्य दिसून येईल आपल्याला निवडणुकीमध्ये। एक तर इथे दलित मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणात आहेत, मराठी वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत आणि अनेक मतदारसंघ हे खूप इंटरेस्टिंग लढाई आहेत। आता राज ठाकरेंचा मुलगा इलेक्शनला दादर महिमतनं उभा आहे, वरळीतनं उद्धव ठाकरेंचा मुलगा दुसऱ्यांदा निवडणुकीला उभा आहे। अनेक मतदारसंघ असे की ज्या ठिकाणी काटोकी टक्कर होऊ शकते। आपण दोन्ही शिवसेनांचा विचार केला, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट, तर मुंबईमध्ये साधारणपणे 12 ठिकाणी ते आमनेसामने आहेत।
आणि त्यातल्या 6 ठिकाणी म्हणजे शिवसेनेचे जे आमदार निवडून आले होते त्याच्यापैकी 6 आमदार हे फुटून शिंदे गटाकडे गेले होते उद्धव ठाकरेंकडून. तर त्याही निवडणुकींचा आपल्याला विचार करावा लागेल. त्या निवडणुकीत नेमकं काय होणार. शिवसेना पूर्ण ताकदीने या इलेक्शनमध्ये उतरलेली आहे. शिवसैनिक पेटून उतरलेला आहे. त्याचबरोबर भाजपही त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित प्रयत्न करते. एकनाथ शिंदे यांचा वर्चस्व ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, त्या तुलनेमध्ये मुंबईत नाही. आणि आपण जर बघितलं असेल तर शिवसेनेतनं आमदार गेले, शिवसैनिक सामान्य कार्यकर्ता हा फुटलेला नाहीये, मुंबईत तर नाहीच नाहीये. तरीही बोरिवलीची निवडणूक इथे प्रकाश सुर्वेंना मी जास्त मार्क देईन निवडून येण्याच्या दृष्टीने. दादरची निवडणूक ही चुरशीची होणार आहे. दादर माहीमची निवडणूक ही चुरशीची होणार आहे. तिथे लढत जी होईल ती प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळेल ती सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत. तिथं अमित ठाकरे एकदम 3ऱ्या नंबरवर. आता अमित ठाकरे 3ऱ्या नंबरला म्हणजे असं आहे, त्याच्यामध्ये अमित ठाकरेंना एक वलय आहे ठाकरे नावाचं, राज ठाकरेंचं एक वलय आहे. पण आपण जर इकडे बघितलं तर लोकसभा निवडणुकीत म्हणा किंवा मागच्या विधानसभा निवडणुकीत म्हणा किंवा त्याही पूर्वीच्या याच्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये राज ठाकरेंना तिकडे प्रचंड प्रमाणात यश मिळालं होतं. त्यांचा आमदार आला होता, त्यांचे 5-6 नगरसेवक त्यावेळेला आले होते या मतदारसंघामध्ये. नंतरच्या काळामध्ये चित्र बदललं. शिवसेना उद्धव ठाकरेंनी पुन्हा आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. आमदारही तिकडे त्यांचा झाला. 6 पैकी 5 नगरसेवक आज त्यांचे आहेत. त्यांचं प्राबल्य तिकडे पुष्कळ आहे. आणि दुसरी गोष्ट, शिवसेनेने वर्षानुवर्ष केलेली कामं, आज त्या भागातला जर विचार केला तर निवडून येण्यासाठी 50 ते 55 हजार, किमान 55 हजाराच्या पुढे मतं मिळवणं अपेक्षित आहे. तर ही मतं कोणाला मिळणार आहे. गेल्या वेळेला सदा सरवणकरांना 68,000 मतं होती, त्यावेळेला मनसेला 42,000 मतं होती. आता संदीप देशपांडे जे आहेत ते वरळीतनं उभे राहिले, त्यांची टीम पूर्णपणे तिकडे गेलेली आहे. अमित ठाकरेला एक चेहरा आहे, ठाकरे हे नाव आहे, वलय आहे. तरीही खाली कार्यकर्ता जो बेस आहे तो शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात आहे. आता सदा सरवणकर हे 3 टर्म आमदार राहिलेले, नगरसेवक होते अनेक वर्ष. तर त्यांनी केलेली कामं असतील, त्यांच्याबरोबर असलेलं शिवसैनिक असेल, या दृष्टिकोनातून या निवडणुकीकडे फार वेगळ्या पद्धतीने पाहावं लागेल. इंटरेस्टिंग निवडणूक राहणार आहे हे नक्की. एक तुमच्या सांगण्या हे जे सगळं विश्लेषण आहे त्याला जोडून एक प्रश्न विचारतो. राज ठाकरे लोकसभेला महायुती बरोबर होते आणि यावेळेस त्यांची अपेक्षा होती की महायुतीनं त्यांना काही ठिकाणी सपोर्ट करावा, परंतु कुठंतरी मिसकम्युनिकेशन म्हणा किंवा राजकीय डावपेच सुद्धा असू शकतील. मला तर ते राजकीय डावपेच जास्त दिसतात, मिसकम्युनिकेशन ते असू शकत नाही. जसं की माहीमचा उमेदवार अमित ठाकरेंना देणं आणि तिथं परत शिंदे शिवसेनेचाच उमेदवार सदा सरवणकर असणं, याच्यामध्ये ते दाखवतायत मिसकम्युनिकेशन. पण ते मिसकम्युनिकेशन असण्याची मला शक्यता कमी वाटते. परंतु या सगळ्यामध्ये जर आपण नंतर बघितलं, अर्ज माघारी घेण्याच्या नंतरच्या गोष्टी, तर राज ठाकरे हे भाजप आणि शिवसेनेला टार्गेट करताना दिसत आहेत. हे कसं बघता तुम्ही? नाही, आता तुम्ही जर राज ठाकरेंच्या सगळ्या मुलाखती अलीकडच्या काळात बघितल्या, ज्या वेळेला अमित ठाकरेच्या विरोधामध्ये सदा सरवणकर यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली नाही आणि त्यांना भेटायला आले, तर राज ठाकरेंनी भेटायला नकार दिला. आपण बघितलं असेल, त्यांचे सदा सरवणकरांचा मुलगा गेला होता, वडील बाहेर उभे आहेत, त्यांना भेटायचंय. राज ठाकरेंनी सांगितलं तुम्हाला लढायचं तर लढा, काय हवं ते करा. याचा अर्थ हे कम्युनिकेशनचा विषय नव्हता, ही ऐत्या वेळेला झालेली गोष्ट आहे. आणि हा काही डावपेचाचा भाग नाहीये. डावपेच करायचीच असते तर बराच आधी त्यांनी हिची व्यवस्था केली होती, करायला पाहिजे होती. अचानक अमित ठाकरे उभा राहिल्यानंतर भारतीय जनता पार्टीने एक सूर लावला, एक दबाव आणण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये भाजपचा डावपेचाचा भाग असा आहे की राज ठाकरेंची जी मतं आहेत ती आपल्याला मिळावी, राज ठाकरे आपल्या विरोधात बोलू नये. 2019च्या निवडणुकीमध्ये मोदींच्या विरोधामध्ये राज ठाकरेंनी जे रान पेटवलं होतं, अशा प्रकारे आत्ताच्या वातावरणामध्ये जेव्हा की महाराष्ट्रावरती 8 लाख कोटीचं कर्ज आहे, पक्ष फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीनेच केलेलं आहे, ईडी सीबीआयचा मुक्त वापर भारतीय जनता पार्टीनेच केलेला आहे, ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांना ईडी सीबीआय दाखवली, त्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षात प्रवेश देऊन महत्वाची पदं दिली, आमदारकी दिली, खासदारकी दिली, मंत्रीपद दिली, उपमुख्यमंत्रीपद दिली. ज्या अशोक चव्हाणांना जेलमध्ये पाठवून सत्तेत आल्यानंतर 2014च्या निवडणुकीत नांदेडच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी बोलले होते, त्याच अशोक चव्हाणांना तुम्ही खासदारकी देता, तेवढं कमी पडतं म्हणून आता त्यांच्या कन्येला तिकीट देता. 8 दिवसापूर्वी अजित पवारांवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. आणि असं काय घडलं की 8 दिवसामध्ये अजित पवार आले, टुणकन बसले येऊन देवेंद्रच्या बाजूला, उपमुख्यमंत्री झाले. तुम्ही जर बघितलं असेल तर कृपाशंकर पासून असे अनेक लोक आहेत
की ज्यांच्यावर भारतीय जनता पार्टीने हवे तसे आरोप केले आणि त्या सगळ्यांना पुन्हा त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देऊन पावन करून घेतलं. आज त्यांच्या विरुद्धच्या सगळ्या चौकशा थंडवलेल्या आहेत. हा प्रकार काय मुळात? हे बघा, सर्वसामान्य माणसाला गृहीत धरण्याचा जो प्रकार भारतीय जनता पार्टीने केलेला आहे तो त्यांना परवडत नाही. लोकांना तो पचलेला नाही, लोकांना तो रुचलेला नाहीये. मी जिथे जिथे फिरतोय प्रामुख्याने शहरी भागामध्ये तशा अर्थाने कोणी कोणावर डिपेंडंट नसतं. आता नेरेटिव्ह हा शब्द भारतीय जनता पार्टीने जाणला, पण संविधानाचा मुद्दा अबकी बार 400 पारचा नारा लगावताना त्याचे काय काय परिणाम होतील आणि काँग्रेसने त्याचा योग्य वापर करून घेतला. त्यामुळे मुस्लिम दलित मतं एकवटली. यावेळेला सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर बोलायच्या ऐवजी तुम्ही एवढ्या योजना जर आणल्या तर त्या योजना आणि केलेली कामं याच्यावरती बोलण्याच्या ऐवजी पुन्हा तुम्ही बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ आहे हे सांगण्याची शेवटच्या टप्प्यामध्ये मोदी शहांना वेळ काय येते? हे राजकारण चाललंय कुठे? लाडकी बहीण योजना जी त्यांनी फार फेमस केली आहे खरं मार्केटिंग करून, ती पुरेशी नाही पडणार का त्यांना? आता असं दिसतंय ना, असं म्हणावं लागेल. कारण असं आहे की प्रश्न शहरी भागातला नाही आहे, ग्रामीण भागातला आपल्याला विचार करायला लागेल, विदर्भाचा विचार करायला लागेल, उत्तर महाराष्ट्राचा विचार करायला लागेल, नाशिकमध्ये विचार करायला लागेल. तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही मला 1500 रुपये देता लाडक्या बहिणीला, पण घरामध्ये सोयाबीनच्या थप्प्या पडल्या आहेत, मार्केटमध्ये विकल्या जात नाही आहे. हमीभाव वगैरे या गोष्टी फक्त बाजारात बोलल्या जातात, प्रत्यक्षामध्ये मिळत नाही. शेतकऱ्याचा माल पडलेला आहे. कापसाची आज परिस्थिती वाईट आहे. नाशिकमध्ये कांद्याची परिस्थिती मधल्या काळात वाईट होती. आज कांदा लोकांना रडवतोय, सर्वसामान्य माणसाला. या सगळ्या परिस्थितीमध्ये महागाई बघा ना तुम्ही किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सगळे डाळींचे भाव असतील, तेलाचे भाव असतील. 400 रुपये गॅस होता त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने अख्खा देश आंदोलन करून डोक्यावर घेतलं होतं. आज 1200 रुपयावरती गॅस सिलेंडर पोहोचलाय. तुम्ही व्यावसायिक दर 1600, 1800, 1600, 1700 पर्यंत जाऊन पोहोचलाय. नाही ना लोकांना परवडत आहे. आज जेवणाची थाळी कितीला पडते? तुम्ही मोफतचं सगळं देत असल्यामुळे परिणाम असा झाला, त्या दुष्परिणाम की ग्रामीण भागामध्ये शेतीला माणसं मिळत नाही, काम करायला माणसं मिळत नाहीये. आज ग्रामीण भागामध्ये कापसाची बोंड काढायला माणसं मिळत नाहीयेत, ऊसाच्या इकडे माणसं मिळत नाहीयेत. कुठे माणसं घरात बसून आहेत लोक. आज रोजगार हमी योजनेवरती माणसं कमी पडायला लागली यांना. हे जे चित्र आहे ना, तुम्ही लोकांना काम द्या. काम देण्याची गरज आहे, उत्पादन वाढवण्याची गरज आहे, कारखानदारी वाढवण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून ठोस योजना आणणं गरजेचं आहे. सगळं बरं. रेवडी हा शब्द कोणी आणला होता? रेवडी हा शब्द नरेंद्र मोदींनी आणला होता. काँग्रेसच्या काळामध्ये अशा काही लोकप्रिय जेव्हा घोषणा केल्या गेल्या तेव्हा हे रेवडी बाटते काँग्रेसवाले म्हणून हे सांगत होते. आता इथे रेवड्यांचा खच पडलेला आहे पूर्ण. आता ह्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला फक्त महागाई आहे. आता तुम्ही मला सांगा की 58 रुपयावरून डॉलर ज्या वेळेला 60 रुपयावर गेला तेव्हा मला आठवतं स्वर्गीय सुषमा स्वराज यांनी पार्लमेंटमध्ये भाषण केलं होतं, हे रुपया नाही गिर रहा है, देश की प्रतिष्ठा गिर रही है. हे सुषमा स्वराजांचं वाक्य होतं. याच्यावरती मोदींनी पण रान उठवलं होतं. आज डॉलर कुठे गेला? 84 रुपये 85 पैशावर डॉलर गेला. विचार करा तुम्ही. आता त्याच्यावरती कोणीच काही बोलत नाही. का बोलत नाही? महाराष्ट्रापुढे खास करून अनेक प्रश्न आहेत. सातत्याने विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडी असेल, उद्धव असेल, सगळेजण महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळवून देण्याच्या गोष्टी बोलताय. अनेक शासकीय कार्यालय, एअर इंडियापासून अनेक कार्यालय तुम्ही मुंबई बाहेर घालवलीत. कशा करता? का? आज इथे रोजगाराची या मोफतच्या योजनांमुळे परिस्थिती अशी झाली आहे की युपी बिहार मधला माणूस इथे येऊन शेतीत काम करायला लागलाय. मराठी माणूस आज काम करायला मिळत नाहीये. तो घरी बसून निवांतपणे. त्याला मोफतचं धान्य मिळतंय, आनंदाचा शिधा मिळतोय, त्याला 1500 रुपये मिळतात, 2100 रुपयाची आता हमी देत आहेत. या सगळ्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात पण ते 3000 आहे. आता कसं आहे, एकाने रेवडी बाटली की दुसरा रेवडी बाटतोय. पर्यायच ठेवलेला नाही यांनी परिस्थितीच वाईट करून ठेवलेली आहे. महाविकास आघाडी त्यांच्या मागे फरफडतच चालली आहे. माझं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे. मुद्दा काय येतो की आज महाराष्ट्रातलं वातावरण काय आहे. आता तुम्ही बघितलं तर मुंबई सकट कोकणामध्ये 75 जागा आहेत. एकनाथ शिंदे यांचा वर्चस्व ठाणे जिल्ह्यापासून कोकणापर्यंत बऱ्यापैकी बसस्थान बसवले. या सगळ्या पट्ट्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश मिळेल. त्यांनी जे 40 उमेदवार त्यांच्याबरोबर गेले होते त्याच्यापैकी मराठवाड्यात बऱ्यापैकी आहेत. त्या ठिकाणी किती फटका बसू शकतो? जरांगे पाटील, आता तुम्ही बघा की विदर्भामध्ये 62 जागा आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 70 जागा आहेत, याच्या मराठवाड्यामध्ये 46 जागा आहेत.
आता मराठवाडा आणि त्याच्या अवतीभोवतीच्या 95 जागा ह्याच्यावर जरांगे पाटलांचा प्रभाव आहे. जरांगे पाटलांनी फार चलाखीने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उमेदवार पाडा ही लाईन सुरू केलेली आहे. याचा फटका लोकसभेच्या वेळेला बसलाच होता. लोकसभेमध्ये मराठवाड्यात त्यांची एकही जागा आली नव्हती. विदर्भात फक्त 2 जागा आल्या होत्या. आणि त्यांची लाईन ऑफ ऍक्शन क्लिअर आहे, भाजप. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने आज 152 जागा लढल्या आहेत. भारतीय जनता पार्टीने जेव्हा 222 जागा लढल्या होत्या, 200 पेक्षा जास्त, तेव्हा त्यांच्या जास्त जागा आल्या होत्या, 122 वगैरे जागा आल्या होत्या. नंतरच्या काळात त्यांनी 160-64 जागा लढल्या, 156 जागा लढल्या होत्या, तेव्हाही त्यांच्या जास्ती जागा आल्या होत्या. आता 105-103 जागा त्यांच्या आहेत आज. आता ते खाली आणखी जागा आलेत. आता त्यांना पुन्हा 103 जागा 105 जागा राखता येणार आहेत का, तर उत्तर नाही असं द्यावं लागेल. आता या जागा किती येतील, तर महाराष्ट्रामध्ये काय झाले माहितीये का, की बंडखोरी इतक्या मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षांमध्ये, महाविकास आघाडीमध्ये पण आहे, महायुतीमध्ये पण आहे. त्यामुळे अनेक पट्ट्यामध्ये 5-10 हजाराच्या फरकाने उमेदवार उडू शकतात. याचा अंदाज मानता येत नाही. 55 ठिकाणी सेम नावाचे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे आता समजा RR पाटलांचा मुलगा आहे, त्याच्या नावाचे उमेदवार 3-3, 4-4 आहेत. जयंत पाटलांच्या नावाचे 2 उमेदवार आहेत. हा प्रकार महाराष्ट्रभरामध्ये नव्याने खूप जोरात यावेळेला दिसून येतो. याच्या लोकसभेला पिपाणी आणि तुतारी ह्या सिमिलर वाटलं आणि तिथं फटका बसला, तसं काही होऊ शकतं. साताऱ्यामध्ये बसला. इथे तोच प्रॉब्लेम होणार आहे ना, की नावाच्या घोळामुळे अनेक ठिकाणी बटन दाबण्यामध्ये काही 19-20 होऊ शकतो. बंडखोरीचा फटका बसू शकतो, छोटे मोठे अपक्ष उमेदवारांचा फटका बसू शकतो. त्यामुळे यावेळेला तसं निश्चित कॅल्क्युलेशन सांगता येणार नाही. तरीही महाविकास आघाडीचा काही प्रमाणामध्ये जोर दिसतोय. प्रामुख्याने मुंबईमध्ये निश्चितपणे त्याचा फायदा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला मिळताना आपल्याला बघायला मिळेल. आता एक प्रश्नाकडे मला खरं तर तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष होतं आणि दुर्दैवानं त्या काळामध्ये कोरोनाचा काळ होता, त्यामुळे फारसं काम नाही करता आलं. 6-1 महिने काम करता आलं. परंतु तरी देखील आमचे पैसे अडवलेत हा प्रामुख्यानं आरोप त्यांनी केंद्रावरती केला. आत्ताही केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि आता जर परत एकदा महाविकास आघाडीचं सरकार जर महाराष्ट्रात आलं तर ह्याची गॅरंटी कुणी घ्यायची की ते परत पैसे अडवणार नाहीत, परत हे ओरडणार नाहीत की आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला विकास योजना राबवता येत नाही. कधी तामिळनाडूचं सरकार असं ऐकताना मिळत नाही किंवा इतर जे विरोधातले केरळचं सरकार आहे हे ऐकताना मिळत नाही. पण असा जो विरोधाभास दिसला तर महाराष्ट्र पुन्हा एकदा मागं पडणार नाही का? तुम्हाला ते गंमत सांगतो. महाराष्ट्रामधनं सर्वाधिक GST संकलन होतं. महाराष्ट्रातनं केंद्राला सर्वाधिक महसूल मिळतो. त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला काय मिळतं? एक. दुसरी गोष्ट, आजही हे जे सांगतात डबल इंजिनचं सरकार आणि आम्ही महाराष्ट्राला खूप मदत करतो, त्यात तेवढं तथ्य नाही. काही प्रमाणामध्ये मिळतं का? हो, मिळतं. पण तरीही ज्या प्रमाणात महाराष्ट्राला मिळायला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाहीये. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला का पळून दिले जात आहेत? हा एक प्रश्न सातत्याने विरोधी पक्षाकडनं, महाविकास आघाडीकडनं विचारला जातोय ना. आकडेवारीनिशी, सर्व गोष्टींनिशी सातत्याने सांगतायत ना. मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये कारखानदारीला अनुकूल असं वातावरण प्रत्येक सरकार करतंय का, किती प्रमाणात ते त्याच्यावरती लक्ष देते, हा एक महत्वाचा भाग आहे. आणि सरकार आल्यानंतर आरोप प्रत्यारोप होत राहणार. प्रश्न असा येतो की आज लोकांना काय मिळते आणि उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये काय झालं आणि काय नाही झालं याचा लेखाजोखा जर मांडायचा झाला तर मुळामध्ये त्यावेळेला लॉकडाऊन होता, जगभरात लॉकडाऊन होता. महाराष्ट्रामध्ये अत्यंत सुनियोजित पद्धतीने त्यावेळच्या सरकारने, आपण उद्धव ठाकरेंना क्रेडिट देऊया की नको देऊया, जे काय तुम्ही म्हणाल ते, पण देशभरातल्या अनेक संस्थांनी, जगभरातल्या संस्थांनी उद्धव ठाकरेंना त्यावेळेला क्रेडिट दिलं होतं. हे तर अमान्य करता येणार नाही. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त झालं, नोंदणी परफेक्ट झाली होती, मृत्यू लपवले गेले नाहीत, त्यावेळेला कुठलाही हा प्रॉब्लेम आला नाही. तेच तुम्ही बघा, उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेत सोडून दिली गेली. गुजरातमध्ये तुम्ही बघा, अंत्यसंस्कारासाठी लाईनीच्या लाईनी लागलेल्या होत्या. ही परिस्थिती तुम्हाला महाराष्ट्रात नाही बघायला मिळाली, जेव्हा की महाराष्ट्रात मृत्यू जास्त झाले. पण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला उपलब्ध साधन सामुग्रीचा योग्य प्रकारे वापर करून जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवण्याचं काम केलं. लॉकडाऊन लांबवला, हो लांबवला. मंदिरं उघडायला उशीर केला, हो केला. त्याचंही राजकारण कोणी केलं? तुम्हाला सांगतो, युरोपमध्ये त्यावेळेला अनेक, म्हणजे इटालीपासून अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन मागे घेतला गेला, धार्मिक संस्था खुल्या केल्या गेल्या आणि त्याच्यानंतर भसाभस मृत्यूचं प्रमाण वाढायला लागल्यानंतर पुन्हा सगळी धार्मिक स्थळं तिथली बंद केली, चर्चेस बंद केली गेली होती. लोकांचा जीव वाचणं हे जास्त महत्वाचं होतं.
आणि त्याला त्यावेळेच्या सरकारने उद्धव ठाकरेंनी प्राधान्य दिलं. त्याच्यावर त्यांनी वारंवार त्या गोष्टी सांगितल्याही आहेत. आता ह्या कुठल्याही गोष्टी केल्या तरी राजकारणी होणारच आहे. आता मंदिरांचं श्रेय जसं त्यांनी घेतलं तसं यांनी सांगितलं आम्ही शिवाजी महाराजांचं मंदिर बांधू. पण तुम्ही बघा, अयोध्येत राम मंदिर बांधलं, गळायला लागलं. पार्लमेंट बांधलं, बादल्या ठेवायला लागल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं, 8 महिन्यात तुटला. लोकांच्या मनावर या गोष्टीचा परिणाम होतो. अयोध्येमध्ये मंदिर बांधलं, मग अयोध्येची सीट का गेली याचा विचार करायला पाहिजे ना. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार, इतकं बुलडोजर सरकार एवढं चांगलं काम करत होतं, का भुईसपाट झाली. महाराष्ट्र हा, एक लक्षात घ्या, महाराष्ट्र हे एक वेगळ्या पद्धतीचं राज्य आहे. इथला माणूस फार वेगळ्या पद्धतीने विचार करतो. तो तशा अर्थाने कुणाच्या सहजासहजी पटकन प्रभावाखाली येणार नाही. जेव्हा त्यांच्या दृष्टीला ज्या गोष्टी पडतायत, त्यांना जो रोजचा दैनंदिन प्रॉब्लेम भेडसावतोय, या सगळ्या पार्श्वभूमीत खरं खोटं कोण आणि कोणाला मतदान करायचं, एक असते विचारधारा. प्रत्येक पक्षाची काही मतं निश्चित असतात, ती त्यांना मिळतात. आता लोकसभेमध्ये जरी आपण बघितलं, जरी भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी झाल्या सगळं झालं तरी त्यांना 42 पॉईंट काय समथिंग काही मतं मिळाली होती. आणि जी 1.5% जास्त फक्त महाविकास आघाडीला मिळाली होती, 1.5%. 1.5-2% पण त्या 1.5-2% यांचे सगळे उमेदवार पडले ना. तोच खेळ आता होईल का हे बघणं महत्वाचं आहे. पण ह्याच्यामध्ये पुन्हा पण अशा करता येतो, ठामपणे आता का सांगता येणार नाही, की बंडखोर इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की ज्याच्यामुळे नेमका कोणत्या भागात काय परिणाम होतील हे ठाम सांगणं कठीण आहे. पण तरी एक आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे पट्टा सोडला तर शरद पवारांचा प्रभाव आहे. अजित पवारांविरुद्ध प्रचंड नाराजी आहे, हो ती आहेच. विदर्भामध्ये आज नाही म्हटलं तरी काँग्रेसची सरशी होताना दिसते. मराठवाड्यामध्ये जरांगे पाटील फॅक्टर महत्वाचा आहे. आणि ही धाकधूक असल्यामुळेच मला सांगा, जवळजवळ 200-250 कोटीच्या लाडक्या बहिणीच्या आणि या सगळ्या योजनांच्या जाहिरातबाजी झाल्या ना, प्रचंड जाहिराती केल्या. मग त्याच्यानंतर तुम्हाला बटेंगे तो कटेंगे, एक आहे तो सात आहे तो सच आहे वगैरे जे काय आहे ते सगळ्याच्या नॅरेटिव्ह का चालवायला लागतात. अशी काय वेळ आली. मग केंद्रात तुम्ही 10 वर्ष सत्तेत होतात, महाराष्ट्रातही तुमची बराच काळ सत्ता होती, मग तरी सुद्धा ही भीती का वाटावी. हे साधारणपणे अपयश आहे असं वाटतं. हे ते त्यांचा आत्मविश्वासाला कुठेतरी त्यांनाच भीती वाटत असावी असं मला आता वाटायला लागलं. एक शेवटचा प्रश्न घेतो. आपण नेहमी बघितलं की ठाकरे घराणं काही लोकांमध्ये येऊन निवडणुका लढवताना कधीच दिसला नाही, परंतु राजकारणही बदलत आहे. लोकांमध्ये गेल्याशिवाय आपल्याला आता पुढचं राजकारण करता येणार नाही. पुढच्या पिढ्या ठाकरे घराण्यातल्या त्यांची लिडरशिप इस्टॅब्लिश करायची आहे, हे आता जवळपास दिसत आहे. त्यामुळे त्यांना लोकांमध्ये पाठवण्याचा एक कार्यक्रम आपण बघतोय. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाला मागच्याच वेळी लोकांमध्ये पाठवलं, यावेळी राज ठाकरेंनी सुद्धा त्यांच्या मुलाला पाठवलं. ठाकरे घराण्याचं एकूण राजकारणाचा जो एक त्याला काय म्हणूया आपण केंद्र होता की मुंबईमध्ये राहून आपण राज्याचं नेतृत्व करायचं, ह्याला कुठंतरी छेद जातोय असं दिसतंय. नाही, बघा, काळानुसार बदलायला लागतो. मी तुम्हाला उत्तम उदाहरण सांगतो. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जेव्हा स्थापना केली तेव्हा त्यामागचा उद्देश वेगळा होता, की संघटना होती, पक्ष नव्हता. त्यांनी शिवसैनिकांच्या हातात दगड दिले, ते बंद पाडायला दिले, तोडफोड करायला दिले. कालांतराने शिवसेना सत्तेत यायला लागली. त्या उद्धव ठाकरेंनी दगड दिले, पण ते इमारती बांधायला, तटबंदी मजबूत करायला. हा काळानुसार फरक पडतो. आणि शेवटी असं आहे की घरात बसून तुम्ही पक्ष चालवणं आणि लोकांमध्ये सत्तेमध्ये येऊन पक्ष चालवणं ह्याच्यामध्ये अंतर पडतं. आज तो अनुभव आदित्य ठाकरेने घेतला. स्वतः मंत्री बनल्यानंतर स्वतःचे विचार, स्वतःच्या योजना, स्वतः अभ्यास करून काही गोष्टी आणता येऊ शकतात, ह्याच्यावर त्याला तो अनुभव आला. तोच अनुभव उद्धव ठाकरेंनाही मुख्यमंत्री बनून निश्चित आला असणार. कारण नुसतं बसून आदेश देऊन काम होतो का, तो गेला जमाना. तुम्ही लोकांमध्ये राहणं गरजेचं आहे. देशभरातले, जगभरातले जे पक्ष किंवा जे हुकुमशाही झाले असतील, जे कोणी झाले असतील, ते स्वतः सत्तेत होऊन त्यांनी सत्ता राबवलेली आहे. बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा वेगळी होती. त्या काळात बाळासाहेबांनी पक्ष स्थापन केला तेव्हा मुंबई, ठाणे, पुण्यापुरता, महानगरपालिकांपुरता त्यांची एक मानसिकता होती. 90च्या दशकामध्ये त्यांनी राज्याच्या राजकारणाचा, देशाच्या राजकारणाचा विचार करायला सुरुवात केला, हिंदुत्वाच्या लाटेवरती स्वार होऊन. भारतीय जनता पार्टीने त्यांची साथ घेतली, कारण त्यांनाही वाढायचं होतं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेबांचा आवाज पोचणार. यातून भाजप शिवसेनेची युती झाली. आणि मग सत्ता काय असते आणि आपण ती राबवू शकतो हा एक विश्वास त्यातनं निर्माण व्हायला लागला. तोपर्यंत मला आठवतं लोकसभेला उभं राहायला सुद्धा कोण तयार नसायचा. जास्तीत जास्त आम्हाला विधानसभा द्या.
नगरसेवक हेच मुंबईमध्ये प्रत्येकाचं ध्येय असायचं. काळ बदलत गेला, त्यामुळे ठाकरे घराण्यांनी त्यातल्या लोकांनी बघितलं असेल पुढच्या पिढ्यांनी की नाही, परिस्थिती बदलते, आपण प्रत्यक्ष सत्तेमध्ये असणं गरजेचं आहे, आपण प्रत्यक्ष लोकशाही व्यवस्थेमध्ये असणं गरजेचं आहे. फक्त पडद्या पाठीमागे बसून राजकारण करणं यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरून ॲक्च्युली काम केलं तर अधिक प्रभावीपणे काम करता येऊ शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून कदाचित या लोकांनी हा निर्णय घेतले असणार. धन्यवाद. आपल्या व्यस्त कार्यक्रमामध्ये आपण वेळ दिलात फॉर द पीपल न्यूजला, आणि ह्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण जे विश्लेषण केलंय, आभारी आहोत. हे होते संदीप आचार्य. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे प्रचाराची जोरदार सगळ्या धुमाकूळ सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये हे चित्र आहे. 288 मतदारसंघामध्ये कुणाची सरशी होणार, कुणाचं सरकार होणार, सध्या कोणते मुद्दे चर्चेमध्ये आहेत आणि कोणते मुद्दे प्रभावशाली ठरतील, राजकीय घराण्यांची काय स्थित्यंतर आहेत, कसं बदलत आहे राजकारण, या संदर्भात त्यांनी विवेचन केलेलं आहे, विश्लेषण केलं आहे. आपल्याला कसं वाटतं हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर नोंदवा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम यावरती सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, ठाणे. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.